भारतासह जगभरामध्ये नववर्षाच्या स्वागताचा उत्साह आता टिपेला पोहोचलाय। ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये नववर्षाचं मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले। सर्वात प्रथम न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं स्वागत होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती न्यूझीलंडच्या ऑकलंडमधील स्काय टॉवरवरती नववर्षाच्या स्वागतावेळी आकर्षक अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। तर ऑस्ट्रेलियामधील सिडनीच्या जगप्रसिद्ध सिडनी हार्बरमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। दरम्यान मुंबईसह भारतामध्ये सुद्धा नववर्षाच्या स्वागताला आता 1.5 तास शिल्लक आहे। त्या पार्श्वभूमीवरती मुंबईतील पर्यटन स्थळी नागरिक मोठ्या संख्येने जमले। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सुद्धा सज्ज झालेले आहेत। मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया आणि वांद्रे परिसरामध्ये आबालवृद्धांसह तरुणाईनं गर्दी केलेली आहे। ठाणे, नवी मुंबई, वसई आणि विरार परिसरामधनं शेकडो जण हे मुंबईमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पोहोचलेले आहेत। कोणतीही अनुचित घटना या ठिकाणी घडू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज झालेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मुंबईमधली 3 दृश्य आपण बघतोय। मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया आणि कार्टर रोड इथला हा उत्साह। सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने मुंबईकर हे घराबाहेर पडलेले आहेत आणि हक्काच्या ठिकाणी मुंबईकरांची गर्दी पाहायला मिळते। आणि थेट जाऊयात मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, मरीन ड्राईव्ह कसं चित्र, कसा उत्साह, कसं वातावरण जाणवत आहे? गुरु, नक्कीच नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण नरिमन पॉइंट हा आता गजबजताना पाहायला मिळतोय। पर्यटक आणि नागरिक मुंबईकर हे या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि उत्साहाचं वातावरण हे या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर सगळे आता वाट पाहतायत त्या क्षणाची, ते म्हणजे 12 वाजताची। 12 वाजेच्या ठोक्याला सेलिब्रेशन जे आहे ते या परिसरात पाहायला मिळेल। मात्र एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, कारण की मुंबई पोलीस असतील किंवा महानगरपालिकेकडून यंदा या संपूर्ण परिसरामध्ये आतिषबाजी करण्यासाठी फटाक्यांची मनाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पाण्यात किंवा हा जो मरीन ड्राईव्हचा कठडा आहे त्या खाली उतरण्यास सुद्धा मनाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। सगळे मुंबईकर या ठिकाणी आता वाट पाहतायत ती 12च्या ठोक्याची, जल्लोषाच्या वातावरणाची। आणि हे संपूर्ण चित्र आहे नरिमन पॉइंटचं। दूर दूरपर्यंत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता पर्यटकांची संख्या ही वाढताना पाहायला मिळते, कारण की तो क्षण जो आहे, ज्या क्षणाची प्रत्येक जण वाट पाहतोय, तो नववर्षाचा क्षण। आणि एकंदरीत दुपारपासून या ठिकाणी नागरिक यायला सुरुवात झाली होती। सूर्यास्त जो आहे तो नागरिकांनी अनुभवला आणि आता 12च्या ठोक्याची वाट या ठिकाणी नागरिक पाहताना पाहायला मिळते। गर्दी जी आहे ती आता या ठिकाणी नरिमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह परिसरात होताना पाहायला मिळते। दुसरीकडे पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आहे। आपल्याबरोबर काही कुटुंब आहेत, या ठिकाणी आलेले पर्यटक आहे, पण त्यांच्याशी कुठून आलेला आहात का? भुसावळ। काय उत्साह आहे? नवीन वर्ष येते, पूर्वसंध्येला तुम्ही आलेली आहे तर उत्सुकता आहे पाहण्याची। हो, तुम्ही काय सांगाल? नवीन वर्ष येत आहे, हे वर्ष संपतंय, काय नेमकं गोल्स आहे? माझे पहिल्यांदा मुंबईत आले असल्यामुळे मी तिला दाखवू इच्छिते की मुंबईमध्ये नवीन वर्षाचं आगमन कसं करतात, सेलिब्रेशन कसं करतात। त्यामुळे मम्मीला मी घेऊन आलेली आहे। या नवीन वर्षात काय अनुभव आहे, काय गोल आहे, काय विचार? वर्षात काय काय नाही, फक्त कॉलेज वगैरे व्यवस्थित करायचं आहे, दुसरं काय। इथे ही चिमुकली सुद्धा जर आपण पाहिले तर ती सजून आलेली आहे। या ठिकाणी लाईट वगैरे आपण तिच्या नवीन हेअरबँड जो आहे तो सुद्धा पाहू शकतो आणि हे उत्साहाचं वातावरण आहे मुंबईकरांचं। आणि त्यासाठी आपण थेट तिच्याशी बातचीत करूया। तुम्ही कुठून आलेला आहात? डोंबिवली। कसा उत्साह पाहायला मिळतो? खूप छान, पहिल्यांदा आलो आयुष्यात। ये जा जा। तू काय सांगशील? तू इथे सेलिब्रेशनला आली, कसं सेलिब्रेशन करणार आहे? सेलिब्रेशन कैसा करोगे आज यहाँ पर? फुल एन्जॉयमेंट। फुल एन्जॉयमेंट। एक नरिमन पॉइंट म्हटलं तर प्रसिद्ध ठिकाण आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात सेलिब्रेशनसाठी। तुम्ही आलेला कशा प्रकारचं सेलिब्रेशन आज कुटुंबासोबत करणार? नवीन वर्ष आहे, फॅमिली बरोबर आम्ही आलो आहोत इथे
बळजबरी आणि घेऊन आली आहे family. असं म्हणता प्लॅन होता पण बळजबरी फॅमिली घेऊन आलेली आहे. असं काही नाही. नवीन येणारं वर्ष 2025 सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटीचा जावो. देशात शांतता राहावी, सगळ्यांनीच एन्जॉय करावा, हीच अपेक्षा आहे. या वर्षामध्ये असं काय घडलं जे लक्षात राहील 2024 मध्ये? 2024 मध्ये काय झालं? नाही ते आधीच झालं. हा, मुलाचं लग्न झालं मुलाचं आमचा. लग्न झालं. तो US ला आहे. लग्न इथे ठाण्यामध्ये झालं. ते 12 मार्चला. मेमोरेबल गोष्ट आहे आयुष्यामध्ये. हा, 31 मित्रांबरोबर सोडून बायको बरोबर आलो इथे. कुटुंबासोबत तर हा, म्हणजे आमची फॅमिली आहे त्याच्यासोबत आलो आहे. पहिल्यांदा. पण याच्यात पण वेगळा आनंद आहे. नक्कीच आपण पाहिलं गुरु हे मुंबईकरांच्या आणि या ठिकाणी आलेल्या पर्यटकांच्या भावना होत्या की पहिल्यांदा बरीच जण या ठिकाणी आली. मुंबईतून नाही तर राज्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून बरीच जण ही या मुंबईतल्या प्रसिद्ध ठिकाणी येत असतात. मी पुन्हा एकदा ही दृश्य दाखवतो. ही दृश्य आहेत नरिमन पॉइंटची आणि या ठिकाणी आता गर्दी वाढते. सेलिब्रेशनसाठी या ठिकाणी प्रत्येक जण या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आपल्या मोबाईलमध्ये ही आठवण जी आहे ती बरीच जण साठवताना पाहायला मिळत आहेत. कारण की हाच तो दिवस आहे, वर्ष संपते आणि नवीन वर्षाला सुरुवात होते. त्यामुळे प्रत्येक जण हा अविस्मरणीय क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपताना पाहायला मिळतोय आणि फोटो असतील, सेल्फी असतील हे घेतले जात आहेत. दुसरीकडे जर पाहिलं तर मुंबईत नाही तर मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणी पर्यटन स्थळी हे अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते. संपूर्ण पर्यटकांनी हा परिसर गजबजलेला आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत जर पाहिलं तर या सगळ्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांची सुरक्षा सुद्धा या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेली आहे. आणखी काही जण आपण त्यांच्याशी बोलू. कुठून आलेला आहात आणि कसं सेलिब्रेशन करणार आहात? आम्ही नवी मुंबई कामोठे इथून आलो आहोत. एक नरिमन पॉइंट म्हणजे नरिमन पॉइंट का निवडलं आजच्या सेलिब्रेशनसाठी? खूप सुंदर ठिकाण आहे हे, शांत आहे, समुद्र किनारा आहे. त्यासाठी सुंदर एक वेळ घालवण्यासाठी आणि आमचे जिवलग मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. आजचा या ठिकाणी कशा प्रकारचं सेलिब्रेशन असणार आहे? मित्रमंडळी सोबत आहात तुम्ही म्हटले. सध्या इथे तर तसं काही प्रोव्हिजन नाहीये, पण एक चांगला वेळ घालवण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. सवंगड्यांसोबत एक नवीन वर्षाची चांगली सुरुवात चांगल्या लोकांसोबत घालवण्यासाठी. बरोबर धनंजय, मुंबई आणि आसपासच्या वेगवेगळ्या भागांमधनं खरं तर सगळे नागरिक या ठिकाणी सेलिब्रेशनसाठी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया, त्यांच्या या सगळ्या भावना आपण जाणून घेत होतो. धन्यवाद या सगळ्या भावना, या सगळ्या प्रतिक्रिया, हा सगळा तिकडचा माहोल आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल धनंजय. आज रात्रभर पार्टी करता येणार आहे. पब आणि बार हे नेमके कधीपर्यंत सुरू राहतील हे सुद्धा आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. वाईन शॉप रात्री 1 वाजेपर्यंत खुले राहणार आहेत, तर बिअर शॉप सुद्धा रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहतील. बिअर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. क्लब आणि पबना पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी असेल, तर 4 पैकी मर्यादा असेल. हॉटेल्सकडनं घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये पहाटेपर्यंत विशेष लोकल आणि बेस्टची बस सेवा सुद्धा असेल. राज्यामधील अनेक मंदिरं ही रात्रभर दर्शनासाठी खुली राहतील. 31 साठी मुंबईच्या रस्त्यांवरती 15,000 पोलीस तैनात आहेत. मुंबईमधल्या 31च्या पार्ट्यांवरती पोलिसांची करडी नजर असणार आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणं रोखण्यासाठी मुंबईमध्ये मोठी नाकेबंदी करण्यात आली. सागरी सुरक्षा आणि ड्रग्ज तस्करी विरोधामध्ये मुंबई पोलिसांची विशेष मोहीम पाहायला मिळते.